सो आज आपण आलेलो आहोत हॅशटॅग बदलापूरला ऑफ रोडिंग ट्रेलसाठी. टाईमकडून हा इव्हेंट शेड्यूल केलेला आहे. सगळे रायडर्स रेडी झालेले आहेत आणि हा आहे आमचा आजचा ट्रेनर रसेल. इथून आपला ट्रेल स्टार्ट झालेला आहे. पूर्ण अशाच ॲटमॉस्फिअरमधून आणि जंगलाच्या मधून आपल्याला आज जायचं आहे. स्क्रॅम्बलर तर आरामात कसल्याही ट्रेलवरून आरामात निघून जाते. ऑफ रोडिंग मोडवर टाकली आहे सगळ्यांनी बाईक. मस्त रूट आहे पूर्ण झाडांमधून. कॅमेरामध्ये इतकं जस्टिस होणार नाही, पण खरंच अशा ट्रेलवर थोडी सांभाळूनच बाईक चालवावी लागते. थोडा पण टायर स्किड झाला तर बाईक पडू शकते आपली. मेन तर हेच आहे की आपला बाईकवर किती चांगला कंट्रोल आहे. तर आपण आरामात अशा ट्रेलवरून बाईक आपली काढू शकतो.
जितकं एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा पण खूप चांगली परफॉर्म करते बाईक. आणि ऑफ रोड मोडवर टाकल्यावर थोडी वेगळीच मजा येते बाईक चालवायला. मागचा टायर थोडा स्किड होतोय, बट त्यातच मजा आहे. एका विलेजमध्ये येऊन गेलो आहे आम्ही. अरे पुढे रोडच नाही आहे. फिरून येऊन गेलो आम्ही. रसेलकडे एक्सपल्स बाईक आहे. त्याने थोडी मॉडिफाय केली आहे आणि वेटमध्ये पण त्याची बाईक खूप हलकी आहे. त्याच्यामुळे अशा ट्रेल्सवर त्याचा परफॉर्मन्स तर खूप चांगला आहे. तुम्ही बघू शकता आरामात तो कुठूनही कशी पण काढू शकतो बाईक. आपल्या बाईकच्या वेटच्या हिशोबाने आपल्याला थोडी सांभाळून काढावी लागते. रसेल इन्स्ट्रक्शन देतोय की समोर एक माउंटेन सारखा ट्रेल आहे, तर तो आपल्याला कसा क्रॉस करता येईल. Are already up there. So you are standing here, and if you are having any sort of confusion, your bike might get stuck there, you won't go up, that is going to happen. So which line to choose? So On the, the right hand side line, that is the safest and the smoothest. The problem with the left hand side one, you go on that line, but getting back to the actual route is difficult. So the best is going on the right hand side lane, and the momentum makes it all, and see yourself already up there. That's the key to it. If we are thinking that something is going to mess up, what the bike might go inside that, what if I get stuck over there, if the thoughts are there like that, it will happen. So see all you guys there on the top, and it's going to be very easy. So I'll just do a demonstration, and after that, I'll come down, then we will go one by one by one. Yeah. ओके, तो आपल्याला जाऊन दाखवेल आता. एकदम आरामात काढली त्याने बाईक. चला लेट्स सी आपली कशी जाते. प्रॉपर फर्स्ट गियर सेकंड गियर स्टार्ट करके या तो सेकंड ही लो पर रेस दो. अच्छा गो स्मूथली, नॉट एकदम रश, आराम से जाएगी गाड़ी. डोंट बीट इट, सिर्फ ऊपर देखो. गो. चला, तो बोलतोय आरामात जाणार, तर आपली बाईक पण एकदम आरामात गेलीच पाहिजे. आणि झालं 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 आणि आलो आपण एकदम आरामात वरती. इझी होतं, म्हणजे इतकं पण इझी नव्हतं. म्हणजे कॅमेऱ्यात इतकं बरोबर वाटत नाही, पण
थोडा ट्रिकी पॅच तर होता तो. परत रिटर्न जायचं खाली. कोणी येत नाहीये. चला. सेकंड टाइम पण आपण एकदम आरामात वरती येऊन गेलो आहोत. चला समोर कंटिन्यू करूया ट्रेल. इथे झाड मध्ये आलंय. जागा आहे का जायला? हो आहे. निघेल निघेल निघेल. निघाली. अरे या निघून जाईल आरामात. तर आपण कंटिन्यू करूया. बाकीचे येतील. मजा तर येते अशा ट्रेल्सवर गाडी चालवायला. बऱ्यापैकी वरती येऊन गेलोय आपण. वा काय मस्त व्ह्यू आहे. तर बाजून सगळे एक्सपिरियन्स ऑफ रोडिंग रायडर्स जात आहेत. सगळ्यांकडे चांगली मॉडिफाईड बाईक आहे. ते समोर पण आपल्याला भेटतीलच. निघेल. निघून जाईल. ते पण आपल्या सोबतच येत आहेत.
तितक्या स्पीडने आपण जायचा प्रयत्न करू शकतो, बट आपली गाडी स्किड व्हायचे चान्सेस आहेत, त्यामुळे इतक्या स्पीडमध्ये मी जात नाही आहे. अरे पडलं वाटतं कोणीतरी. अरे बऱ्यापैकी नुकसान होऊन गेलं बाईकचं. तर अशा प्रकारे आपला ऑफ रोडिंग ट्रेल संपला आहे. तर आपण इथून जाऊ परत रिसॉर्टला. रोड तर मस्त बनवला आहे हा. बस थोडा पाऊस पडला असता तर अजून मस्त मजा आली असती. थोडं गरम व्हायला लागलं आता. रिसॉर्टच्या बाजूलाच एक ऑफ रोडिंग ट्रॅक पण आहे, हॅश ट्रॅकचा. तर तो पण आपण ट्राय करूया. चांगला बनवला आहे. म्हणजे स्टार्टिंगला जर कोणी फर्स्ट टाइम ऑफ रोडिंग करत असेल तर त्याने आधी इथे प्रॅक्टिस करायची आणि नंतर जंगलच्या ट्रेलवर ते जाऊ शकतात. अरे असं अरे टच झाली गाडी खाली. इट्स ओके. चांगला बनवला आहे ट्रेल. अजून एक राऊंड मारून येऊ. ट्राय करू आता न थांबता पूर्ण ट्रॅक क्रॉस करायचा. आपला हाफ ट्रॅक कंप्लीट झाला आहे. अजून अर्धा बाकी आहे.
चला कंप्लीट झालं आहे. भरपूर झाली ऑफ रोडिंग. बरीच भूक लागली आहे. काहीतरी जेवून घेऊया आता. मस्त जेवण तर रेडीच आहे.